वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखोच्या संख्येने भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व असून या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून देवदानवामध्ये अमृत वाटप केल्याची पौराणिक कथा खरतर सांगितली जाते। ही एकादशी पापाचा नाश करून मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवणारी मानली जाते। त्यामुळे उपवास, जप, तप आणि भक्ती करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने या दिवशी पंढरीत दाखल झाले आहेत। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज जर आपण बघितलं तर विठ्ठल दर्शनाची जी रांग आहे ती मंदिरापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता बघू शकतो की हा मंदिर परिसर असेल, महाद्वार असेल, पश्चिमद्वार असेल, त्याचबरोबर चंद्रभागेचं वाळवंट असेल, भाविकांनी पुरून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच भाविकांनी मोठी गर्दी केलेली इथं आपल्याला पाहायला मिळतं। विठ्ठल दर्शनाकरता जवळपास 5 ते 6 तासाचा कालावधी लागत, तर मुखदर्शनाकरता 3 ते 4 तासाचा कालावधी लागत असेल आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत या मोहिनी एकादशी निमित्त भाविकांनी तर मोठी पंढरपूरमध्ये आता गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।